नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रिय क्रिया उपविश्यासने युञ्जाद्योगमात्मविशुद्धये मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभविजे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार आपण करत आहोत. ब्रह्मप्राप्तीकरता सुलभ सर्वाधिकार सेव्य असणारं जे योग नावाचं साधन भगवान शंकर ज्याचं आचरण करतात असा असणारा हा श्रेष्ठ मार्ग आणि त्या मार्गाचं भगवान परमात्मा 11व्या श्लोकापासून विशेष रूपाने विस्तार करून प्रतिपादन करत आहे. अष्टांग योगाची साधना करायची, या साधनेतून कुंडलींना जागृत करून जीवाचं आणि शिवाचं ऐक्य साध्य करणं, समाधी प्राप्त करून घेणं हा योग मार्गाचा साध्य विचार आहे. त्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी असा हा अष्टांग योगाचा विचार आहे. परंतु ही साधना करत असताना या साधनेच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे भाग, अतिशय सूक्ष्म असणाऱ्या काही गोष्टी सुरुवातीलाच त्यांचा विचार करावा म्हणून भगवंताने 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये ते आसन कसं असावं, आसनाची बैठक कशी असावी, अतिशय आसन उंचही नसावं किंवा अतिशय सखलही भागात ते आसन नसावं किंवा आसनाची रचना फार उंच आकाराची किंवा फार निम्न स्तराची अशीही नसावी. ते आसन अतिशय उंच नाही, अतिशय निम्न स्तराचं नाही, ते स्वतःच्या मालकीचं असणारं आसन आहे. त्याच्यामध्ये चैल अजिन कुश नावाचे प्रकार आहे. चैल म्हणजे वस्त्र आहे, अजिन शब्दाचा मृगचर्म असा अर्थ आहे आणि पुन्हा दर्भासनाची पण रचना आहे. हे आसन रचना करत असताना भगवान शंकराचार्य असं म्हणतात की अगोदर दर्भासनाची रचना असावी, दर्भासन, त्याच्यानंतर मृगचर्म, सर्वात वरती वस्त्र असावं. पण ज्ञानोबारांनी मात्र वर्णन करत असताना वरी चोखट मृगसेवडी माझी धुतवस्त्रांची घडी तळवटी अमोडी कुशांकुर असा क्रम लावलेला आहे. मग कोणता क्रम घ्यायचा? आसन महत्त्वाचा आहे, क्रम कोणता काय घेणा. कालाच्या ओघामध्ये क्रम बदलू शकतो. आचार्यांची रचना, त्या काळाची परिस्थिती आणि ज्ञानोबारांना अभिप्रेत असणारा अर्थ क्रम बदलू शकतो. पण या आसनामध्ये तिन्ही पण गोष्टी आवश्यक आहे. धोतवस्त्रही असावं, त्यावर मृगचर्म असावं किंवा मृगचर्मावर धुतवस्त्र असावं, असे फक्त 2 प्रकार होऊ शकतात. दर्भ मात्र सर्वात खालीच असावे, या बाबतीमध्ये दुमत नाही. पण साधना करावी कुठं? या आसनाची रचना कोणत्या देशामध्ये करावी? तर जो स्वभावतः वा संस्कारतः पवित्र अत्यंत देश आहे त्या देशामध्ये ही साधना करावी. आणि मग पवित्र देशाचं काय लक्षण? तर पवित्र देशाचं पहिलं लक्षण जो संती वसविला ठावो, जिथं संतांनी वास्तव्य केलेलं आहे. आणि पवित्र देशाचं दुसरं लक्षण आणि काही एक पहावे, जे साधकी वसते होवावी, जिथे साधकांनी देखील वस्ती केलेली असावी. हे पवित्र देशाचं लक्षण आहे. साधकाचं आणि सिद्ध महात्म्याचं अंतःकरण कोणत्याही ठिकाणी रममान होत नाही. ते मनुष्याला जर त्याचं अंतःकरण परमार्थामध्ये जितकं अत्यधिक प्रमाणामध्ये रममान आणि साधना संपन्न होतं तेवढी त्याला संवेदन क्षमता प्राप्त होते. म्हणून ते देशामध्ये पाऊल टाकल्याबरोबर कळतं की हा देश पवित्र आहे का कसा आहे. तुला माझ्या जीवनातलं एक उदाहरण सांगतो, म्हणजे प्रौढी म्हणून नाही सांगायचं, पण सहज ओघामध्ये आठवलं म्हणून सांगतो. आता ते नाशिक भागामध्ये आम्ही कीर्तनाला गेलो. मला त्या क्षेत्राची कनिष्ठ भावना नाही सांगायची बरं, फक्त जाणवतं कसं यानुसार सांगतो आहे. किंवा आपलं दररोजचं उदाहरण असतं, आपण आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये जरी आलो प्रवास करून,
पंचक्रोशीमध्ये जरी आलो तर इथला शीतल वायू, इथलं असणारं वायुमंडल हे आपल्याला प्रसन्नतेची ऊर्जा देतं हे जाणवतं. मी एका ठिकाणी, मला वाटतं नाव नकोच घ्यायला, त्या क्षेत्रामध्ये गेलो मी. तिथं गेल्यानंतर लहान लहान आकाराचे काही पशु आणि पक्षी फिरत होते. खूप प्रसन्न होते ते, खूप प्रसन्न. पण थोडा अंतरावर गेल्यानंतर दिसलं की आता त्या पशूंचा वध होणार आहे. तर परिणाम असा की त्या पशूंचा जेव्हा वध होतो अशा ठिकाणी, तेव्हा त्यांचे असणारे जे आक्रोश असतात की नाही, ते आक्रोश त्या वायुमंडला आहत करत असतो आणि परिणाम ते वायुमंडळ दूषित होऊन जातं. तिथे गेल्यानंतर मला जाणवलं की इथं प्रसन्नता नाही आहे. मग काही आमचे गुरुबंधू म्हणले आपल्याला दर्शन करायचं. मला नाही करायचं दर्शन, इथून जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढं पटकन निघायचं. हे मी त्यांना विचारलं, ज्या अर्थ इथं पशु हत्या होते याचा अर्थ या ठिकाणी ऊर्जा नाही. म्हणजे हे बंद कधी असतं? ते म्हणजे श्रावणात बंद असतं. मी म्हणलं आपण तेव्हा दर्शनाला येऊ, आता नाही. मला त्याच्यातून काही प्रौढी नाही सांगायची, फक्त त्या देशाची प्रसन्नता जाणवते आणि त्या देशाची असणारी नकारात्मक ऊर्जासुद्धा जाणवते. म्हणून तर ते भावार्थ रामायणामध्ये ओवी आली बघा, जे राजी ब्रह्महत्या घडे ते राजी पर्जन्य न पडे, शुक्रे धरी येले पाणी आडे अवर्षण पडे बहु काळ. ज्या राज्यामध्ये ब्रह्महत्या घडते त्या राज्यामध्ये पाऊस पडत नसतो. हे दशरथ राजाकडून श्रावणाचा वध झाला की नाही, तर नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं चिंतन केलं. आपलं भावार्थ रामायणामध्ये लक्ष केणे असं नाही बरं, सहज ते भागवत शब्द तोंडात बसला ना, तर भावार्थ रामायणामध्ये हे चिंतन केलं आहे. दशरथ राजाला पाप नाही लागलं ते, पण पापाचा काही भाग, कारण अश्वमेध नावाचा यज्ञ करावा लागतो बरं. ज्या व्यक्तीच्या हातून ब्रह्महत्या घडते त्याला त्या प्रायश्चित्तासाठी अश्वमेध नावाचा यज्ञ करावा लागतो. दशरथ राजाकडून श्रावण बाळाचा वध झाला, त्यामुळे अश्वमेध नावाचा यज्ञ केला. पाऊस पाडण्यासाठी पर्जन्यष्टी याग केला आणि पुत्राच्या प्राप्तीसाठी पुत्रकामिष्टी यज्ञ. ते यज्ञ आणि यज्ञसुद्धा चांगले व्यक्तीकडून करावे लागतात. ते बृहस्पतीकडे गेल्यानंतर ते म्हणले विभांडक नावाचा ऋषी आहे, तपस्वी आहे, त्याच्या हातून यज्ञ करावा लागतो. मग ते विभांडक विरक्त आहे, त्यांना आणायचं कसं? म्हणजे त्यांच्या मुलाला तुम्ही आणून घ्या. आता तो बिचारा मुलगा, ऋषशृंग नाव त्याचं, त्याच्या मस्तकावर एक शृंग होतं आणि तो मृगीपासून जन्माला आला होता, पण दिसायचा मानवाप्रमाणे. शिंग होतं मस्तकावर. काही अप्सरा तिथं पाठवल्या इंद्राने. तर विभांडक गेले तपाला, ऋषशृंग एकटाच राहिला आश्रमामध्ये. तर त्या अप्सरांनी त्याला आपल्या मागं मोहित करून आणलं, मोहित. ते विभांडक आला आश्रमामध्ये, मुलगा दिसेना, अंतर्ज्ञानाने कळालं. माझ्या मुलाला परस्पर आळंदीला घेऊन आपलं अयोध्येला घेऊन गेले असं कसं म्हणे. इतका राग आला आणि मग त्याने ते अयोध्येमध्ये जाऊन पाहिलं. हे सगळं सडा संमार्जन केलेल्या, रांगोळ्या काढलेल्या, सगळ्या घरावर फुलमाळा लावलेल्या. माझ्या मुलाला पळून आणलं आणि तो उत्सव करतो आहे. ते गाई वासरं चारणारे गोराखी होते ना, त्यांना विचारलं हे कशाचा उत्सव आहे? विभांडक विचारतात. ते ऋषी आपलं गोराखी म्हणले, अहो आमच्या इथं कुठंतरी एक विभांडक नावाचा ऋषी आहे समोर त्यांच्या, आणि त्यांच्या मुलाचं लग्न आहे. ऋषशृंग नावाचा त्यांचा मुलगा, आणि राजाने स्वतःची, दशरथ राजाने स्वतःची कन्या दिली आहे. आता ती दशरथाची कन्या नव्हती, शांतन नावाचा मित्र, आणि त्या मित्राची ती कन्या दिली होती त्यांना दशरथ राजाला. मग ती विभांडकाला आनंद झाला ना. ते नामदेवरायांनी वर्णन केले, पुत्र स्नुषा दोन्ही देखताची नयनी, आनंदाला म्हणी नामा म्हणे. आपला मुलगा पाहिला आणि सून पाहिली. सून सामान्य होते का? राजकुमारी मिळाली. आता झोपडीत राहणारे ऋषी आणि त्यांना जर राजकुमारी मिळत असेल सून म्हणून, तर कोणाला आनंद होणार नाही? 4 वर्ष सुटले एखाद्या विद्यार्थ्याचे, आणि जर आमदाराची मुलगी मिळाली, काय आनंद आहे सोडून. होतं की नाही असं? तसं झालं. आणि मग त्या ऋषशृंगाने जो यज्ञ केला, तर आतापर्यंत यज्ञ बऱ्याच जणांनी केले, यज्ञाचं त्यांना फळही मिळालं, पण प्रत्यक्ष यज्ञ नारायण मात्र पायस पात्र घेऊन कुठे प्रगट झाले नाही. ते इथं घडले. कशा करता? त्या यज्ञासाठी सुद्धा भूमी पवित्र लागते. यज्ञ करणारा व्यक्तीसुद्धा तपस्वी लागतो.
तसे साधना करण्यासाठी सुद्धा देश पवित्र लागतो. आणि काही एक पाहावे जे साधकी वसते व्हावे, साधकांची वस्ती, संतांनी केलेलं वास्तव्य आणि त्या भूमीची ऊर्जा आपल्याला जाणवते. आळंदीत तर ही ऊर्जा प्रचंड भरलेली आहे. बाकीचा भौतिक भाग बघू नका. आळंदी क्षेत्राचा विचार करत असताना आता कालाच्या ओघामध्ये परिस्थिती बदलत असते. परिस्थिती बदलू द्या, मनस्थिती नाही बदलली पाहिजे. मनस्थितीत बदल आपल्या हातामध्ये आहे. परिस्थितीला आपण थांबू शकत नाही. याचं नाव संसार आहे. आणि जो क्षणाक्षणा बदलतो त्याला संसार म्हणतात. कालोघामध्ये हे सगळं होत राहणार आहे. मग त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण जेवढं परिस्थितीवर लक्ष देतो ना, त्याचं 1/10 आपण आपल्या मनस्थितीवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. पण आपण म्हणतो नाही, परिस्थिती बदलल्यामुळे माझी मनस्थिती बदलली, असं नाही घडत. परिस्थितीचं काही होऊ द्या, मनस्थिती नाही बदलली पाहिजे. आणि ती ऊर्जा या क्षेत्रामध्ये आहे. मग साधना करत असताना आसन कसं रचावं इथपर्यंत आपण विचार पाहिला. उंच होईल तर अंग डोलेल. आणि आसन जर नीच असेल, कमी प्रमाणात पातळ आकाराचं असेल, तर भूमीचा गारवा म्हणा किंवा भूमीचा दोष प्राप्त होईल. म्हणून त्या भूमीमध्ये वायूही चांगला असावा, तिथे सूर्यप्रकाशही असावा. ते गुंजारो करणारा तो भ्रमर आहे ना, तो तेवढ्या प्रमाणात नसावे. 2 अर्थ होतात. ते नाही. आपण ओवी पाहिली होती ना 76 क्रमांकाची. बहुत करुणेनी शब्द दाट निरेगे श्वापद शुक हन षटपद ते नाही. शुक म्हणजे पोपट आणि षटपद म्हणजे 6 पावलाचा असणारा भ्रमर. तेथे नाही असा एक अर्थ आहे. ते नाही म्हणजे तेथे नाही. आणि दुसरा अर्थ त्यांचे फारसे प्रमाणात नाही. म्हणजे कदाचित आता तो वनातच राहत असेल तर वनामध्ये फळझाडंही अनेक असतील, मग पोपटही असेल, पण जास्त संख्या नसावी. किंवा भ्रमरसुद्धा येऊ शकतो ना फुलाचा सुगंध घेण्यासाठी, पण त्यांची संख्या जास्त प्रमाणात नसावी. नाहीतर साधक समाधीमध्ये एकाग्र झाला तर भ्रमर त्याच्या कानाजवळ येऊन आवाज करू शकतो. हे जे मच्छर आहे ना, तर हे चावले तर काय हरकत नाही, पण ते नेमकं काय त्यांना कळतं काय माहिती, ते कानाजवळ येऊनच गाणं म्हणतात. पण ते थोडंसं अडचणीचं आहे. झोपमोड होते त्याने. चावलं तर काय, आपल्या तसंही काही कळत नाही काय चावतं काय नाही म्हणून. इतके तर गाढ झोप असते आपली. सुखे मिनी जो लोगा शून्य सारून तेथे. आपल्याला काय चावतं काय काय, फक्त ते गाणं म्हणून आहे त्याने. आता त्या डासामध्ये पण नवीन प्रकार आहे. आमच्या आश्रमात आहे, येऊ नका कोणी. तर ते गाणं नाही म्हणत, पण चावतात चांगले. असो, हे शुकहन षटपद ते नाही. तिथं काय असावं? हंस असावे, चक्रवाक पक्षी असावे, एखाद्या प्रसंगाला कोकिळ आला तरी चालेल, निरंतर नाही. पण 1-2 वेळाला मयूर नावाचा पक्षी आला तरी चालेल, आम्ही नाही असं म्हणणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र आवश्यक आहे, असं ठिकाण जोडावं पाहावं की जिथं लोकांच्या दृष्टीला पडणार नाही असा मठ असावा किंवा भगवान शंकराचं मंदिर असावं. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, तिथं निगूढ मठ व्हावा का शिवालय असं असावं. हे सगळं पाहिल्यानंतर आसनाची रचना, भूमीचा दोष प्राप्त होऊ नये म्हणून तैसे न करावे, समभाव धरावे. आता याचा विचार काय करावा? ज्ञानोबा म्हणतात 85 क्रमांकाच्या ओळीमध्ये, हे बहु असं व्हावे आसन ऐसे. असं आपलं आसन असावं. आता आसन सांगितलं कसं असावं, देश सांगितला कसा असावा, सगळी रचना सांगितली. देश पवित्र असावा. आसनामध्ये दर्भ, मृगचर्म, धोतवस्त्र आणि त्यानंतर ते समभावामध्ये धारण करावं. ही सगळी रचना सांगितली. पण त्या देशात गेल्यानंतर हे साधनेच्या अगोदरच्या गोष्टी आहे. मग ठीक आहे, पवित्र देश मिळाला, साधने चांगल्या प्रकारे रचना करण्यात आली, पण तिथं गेल्यानंतर करायचं काय हे तर कळालं पाहिजे की नाही. म्हणून वैराग्य असावं त्यागासाठी, पण एकांतामध्ये जाण्यासाठी वैराग्यच लागतं. पण एकांतात गेल्यानंतर काय करायचं यासाठी विवेक लागतो. म्हणून अगोदर ते ग्रंथातून ऐकलं पाहिजे, महापुरुषांच्या मुखातून श्रवण केलं पाहिजे. गुरुवारी डॉक्टर बाबा हे बऱ्याच वेळा पाठामध्ये सांगतात, एकांत फार चांगला आहे, पण एकांतात काय करायचं हे अगोदर कळालं पाहिजे. नाहीतर एकांतामध्ये मनुष्य एकटा राहतो आणि एकटा असेल तर रिकामं मन राहतं.
रिकाम मन जितकं त्रास देतं तितकं बाहेर त्रास नाही देत. एक म्हणजे रिकाम मन शैतानाचं घर म्हणतात की नाही. रिकाम्या मनात फार प्रचंड विचार येऊ शकतात. लोकव्यवहारामध्ये वागत असताना बऱ्याचदा आपण अभिनय करतो. लोकव्यवहारामध्ये वागत असताना आपण साधकत्व दाखवतो, पारमार्थिक धार्मिक आहे असं आपण दाखवतो. एकांतात कळतं आपण नेमके कोण आहोत. एकांतात आपलं मन सांगतं आपली काय परिस्थिती आहे. आणि एकांतामध्ये विवेक असणं महत्त्वाचं आहे. वैराग्य तर लागतंच, त्या बाबतीत तर प्रवास होऊ शकत नाही. परंतु वैराग्य संपन्न एखादी व्यक्ती जर एकांतामध्ये नुसती गेली आणि काय करावं हे जर माहिती नसेल तर तो एकांत त्याला नकारात्मकतेकडे घेऊन जाऊ शकतो. आणि असा एकांत त्या व्यक्तीला हल्लीच्या भाषेमध्ये नर्वस करू शकतो. आणि ते पहिल्यांदा कळायला पाहिजे की आपल्याला नेमकं करायचं काय आहे. पवित्र देशामध्ये आसनावर आपण विराजमान झालो तर भगवंताने 12व्या श्लोकामध्ये सांगितलं तिथं जाऊन करायचं काय. तत्र एकाग्रम मनः कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया उपविश्य आसने युञ्जात योगम आत्मविशुद्धये असा हा पदच्छेद आहे. तत्र नाम तस्मिन आसने, त्या आसनावर जायचं आहे. अगोदर पवित्र देशात जायचं, पवित्र देशामध्ये आसन ठेवायचं आणि आसनावर जाऊन बसायचं. शब्द काय वापरला? तत्र आसने उपविश्य, त्या आसनावर जाऊन बसायचं. काही साधना चालताना करता येते, काही साधना तुम्ही विश्रांती करतानाही करू शकतात. थोडे पुढे सारखा. काही आसन करता येतं. आता आपण वारी करतो आहे, वारीची साधना कशी आहे आपली? ही चालतानाही करता येण्यासारखी आहे. एखादी व्यक्ती विश्रांती करता करताही साधना करू शकतात. पण योग नावाची साधना मात्र अशी आहे. तत्र आसीनः संभवात, ब्रह्मसूत्रामध्ये हा विचार आला आहे की ही साधना मात्र बसूनच केली पाहिजे. आता पाठ ऐकायचा आहे. पाठ कसा ऐकायचा? झोपून? नाही म्हणजे बसूनच ऐकावं लागतो की नाही. आता काही माणसं बसताना झोपतो, तो भाग वेगळा आहे. पण तसा आहे का? आसीनः संभवात, ब्रह्मसूत्रातला हा विचार आहे. बसूनच योग साधना करावी लागते. आता वारीतलं नामस्मरण आहे, ते चालताना करता येऊ शकतं. एखादी व्यक्ती आजारी आहे, रुग्णशय्येवर पडलेली आहे, तर त्याला झोपताना सुद्धा नामस्मरण करता येऊ शकतं. अडचण ती नाही. नामस्मरणाला कोणतीच अडचण नाही. चालतानाही करता येतं, निजल्याने जागा उभा पांडुरंग, साधना करता येऊ शकते. पण योग साधना, ज्ञान साधना हे बसूनच करावी लागते. तत्र तस्मिन आसने उपविश्य, त्या आसनावर बसावं. पुढे काय आहे? ज्याने आपल्या चित्ताच्या इंद्रियांच्या क्रिया संयमित केलेल्या आहे. मनुष्य बसतो पण बसताना चंचल खूप असतो. बऱ्याचदा लक्षात येत नाही. जेव्हा एखादा कीर्तनकार उभा राहतो तेव्हा त्याला प्रत्येक व्यक्ती काय करतो हे दिसतं. बरं, खरंच दिसतं त्याला. त्यावेळी त्याचे डोळे म्हणजे 36 मेगापिक्सल कॅमेरा असतो, सगळं त्याला दिसू शकतं वरती. बऱ्याचदा अनुभव येतो. बसल्यानंतर सुद्धा 2 शब्द भगवंताने वापरले. एक इंद्रियांच्या क्रिया आणि दुसरी मानसिक क्रिया, या ज्याने आवरलेल्या आहे. यत चित्तेंद्रिय क्रिया, हा ज्याने चित्ताच्या आणि इंद्रियांच्या, इंद्रिय पुन्हा 10, कारण चित्त आलं की नाही, चित्तामध्ये 11 इंद्रिय मन घ्यावा लागेल. ज्ञानेंद्रियाच्या आणि कर्मेंद्रियाच्या सगळ्या क्रिया ज्याने आवरलेल्या आहेत. आता मनामध्ये क्रिया केव्हा असते? तमोगुणाची असणारी भावना जर असेल तर जाड्य राहतं, रजोगुणामध्ये चांचल्य राहतं आणि सत्वगुणामध्ये शुद्धता स्थिरता राहते. तर आपल्या साधनेला आवश्यक आहे सत्वगुण. त्यामुळे चित्ताच्या ज्या काही राजसी तामसी ज्या वृत्ती आहे, क्रिया आहे, त्या आवरल्या गेल्या पाहिजे. यानंतर मन एकाग्रम कृत्वा, आपलं मन एकाग्र करायचं. एकाग्र म्हणजे अग्र म्हणजे टोक. ज्या मनाच्या समोर एकच विषय आहे, एकच टोक, एकच लक्ष किंवा एकच साध्य आहे, त्याला मनाचं एकाग्र मन. कोणाला परमात्मा दर्शन होतं? कठोपनिषदातलं प्रमाण आहे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शभिः. ज्याचं मन एकाग्र आहे
ज्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म आहे त्यालाच परमात्मा दर्शन होतं, अन्याला मात्र हे होत नाही. या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्यगती, पैका गोप्य ही परितया प्रती, चावळीचे सुखे. मन एकाग्र करायचं. मन एकाग्र, बघा, चित्त पण घेतलं आणि मनही घेतलं. वास्तविक या दोन्ही गोष्टी अंतकरणाच्याच आहे. एकाच अंतकरणाला चार नावं येतात ना. अभिनिवेश धारण करत असेल तर अहंकार आहे. पूर्वापर विचार करत असेल तर चित्त म्हणजे चिंतनाचा विषय चित्त आहे. संकल्प विकल्प करत असेल तर मन आहे. आणि निश्चय करत असेल तर त्याला बुद्धी असं म्हणतात. दोन गोष्टी घेतल्या इथं. कोणता? मन एकाग्र असावं, म्हणजे मनामध्ये संकल्प विकल्प नसावे. आणि चिंतन जे करतं, आपलं चित्त दोन गोष्टीचं चिंतन करत असतं. एकतर भूतकाळाचं, नाहीतर भविष्यकाळाचं. मागं असं व्हायला नको पाहिजे होतं, अरे गेलं ना होणं, आता गेले होणे न चले आता काही. भूतकाळ झाला आहे, तो आपल्या हातातून गेला, त्याची खंत किंवा खेद करू नये. आणि भविष्य काळामध्ये असं घडलं पाहिजे असा मनुष्य आपल्या चित्ताने चिंतन करतो. म्हणून चित्ताच्या पण क्रिया संयमित आणि संकल्प विकल्परहित मन जे फक्त एका साध्यावर केंद्रित केलं आहे. आसनावर बसावं, चित्ताच्या इंद्रियांच्या क्रिया आवराव्या, मन एकाग्र करावं. पण साधना कोणती? योगम युंजात, अष्टांग योगाची साधना ते साधकाने धारण करावी, त्याच्याशी स्वतःला जोडून घ्यावं. पण साध्य काय आहे? कोणतंही असणारं परमार्थातलं साधन, थोडंसं वाक्य सावधगिरी नाही का, परमार्थातलं कोणतंही साधन भगवत प्राप्ती करून देत नाही. तुम्ही म्हणाल असं कसं काय? खरंच आहे. कारण जे अप्राप्त असतं त्याची प्राप्ती घडत असते. आपण मूळतः स्वभावतः आपण परमात्मा स्वरूपच आहोत, फक्त विसर पडला आहे. अध्यात्मातली सगळी शास्त्र आत्मप्राप्ती नाही करून देत. आत्मप्राप्तीला प्रतिबंधक असणारा जो अविद्येचा मळ आहे त्याला घालवण्याकरता ते समर्थ आहे. जर सगळ्या साधनांनी परमात्मा प्राप्त झाला तर साध्य होईल, साध्य झाला तर विषय होईल, विषय झाला तर जड होईल. तैसे आघवीची शास्त्रे, अविद्या विनाशाची पात्रे, वाचून न होती स्वतंत्री आत्मबोधी. तैसा आत्मदर्शनी आढळ, असे अविद्येचा जो मळ, तो शास्त्रनाशी एर निर्मळ, मी प्रकाश स्वयी. पाणी प्राप्तच आहे, फक्त शेवाळ दूर करायला कष्ट आहे. चंदन प्राप्तच आहे, सापाचा वेढा उकलण्याकरता सायास करावे लागतात. सूर्यदर्शन नित्य आहेच आहे, ढगांचा पडदा दूर करावा लागतो. तसा जीव हा परब्रह्म स्वरूपच आहे, भगवत स्वरूप आहे. तुका म्हणे कैसी केव, कोठे जीव निराळा, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. हा स्वतःच परब्रह्म आहे, पण विसर पडला. मग विसर पडण्याला कारण आहे अविद्या, आणि सगळी साधना हे अविद्या निवृत्त करते. आत्मविशुद्धये, इथे आत्मशब्द अंतकरण अर्थाने आलेला आहे. आपल्या अंतकरणाच्या शुद्धीसाठी योगाचं अनुष्ठान करावं. आता यातला एक बारकावा असा आहे, अंतकरणामध्ये रजोगुणाच्या तमोगुणाच्या वृत्ती असतात आणि परमार्थामध्ये सत्वगुणाची वृत्ती महत्त्वाची आहे. रजोगुणाचं चांचल्य असतं आणि तमोगुणाचं जाड्य असतं. या दोन्ही पण घातक आहे. तमोगुण जर जास्त असेल तर मनुष्याला आळस राहतो, आळसही चांगला नाही. आणि रजोगुण अत्यधिक प्रमाणात असेल तर मग अंतकरण चंचल होऊन जातं, तेही चांगलं नाही. मग चंचलता आणि आळस म्हणजे जाड्यता, या दोन्ही गोष्टी निघून गेल्या, हा एक प्रकारचा मल आहे. या दोन दोषाची निवृत्ती झाली की अंतकरण स्वभावतः शुद्ध होतं आणि त्यासाठीच योग साधना करावी लागते. म्हणून आत्मविशुद्धये, अंतकरणाची विशेष प्रकारची शुद्धी होण्यासाठीच योगाचं अनुष्ठान करावं. आता कर्मयोगाच्या बाबतीमध्ये निष्काम कर्माने पण अंतकरण शुद्धीच आहे, आणि योग नावाच्या साधनाने सुद्धा अंतकरणाची शुद्धीच आहे. मग कोणती घ्यायची? दोन्ही पण घेऊ शकता. पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये हा विचार आला आहे की जर एखाद्याला योगाची साधना करून समाधी लागला तर गत जन्मातल्या कितीतरी वासनेचे संस्कार नष्ट होतात. बघा, अमुना वासना झाली
समूलोन्मूलिते असं म्हटलं आहे. मुळापासून त्याचं उच्चाटन होतं. म्हणून योग साधना महत्त्वाची आहे. सगळे साधन, सगळे शास्त्र साधकाला उपयोगीच आहे. त्यातला जो सार भाग आहे तो ग्रहण करावा. आत्मविशुद्धये योगम युंजात, अंतकरणाच्या शुद्धीसाठी योग साधना करावी. जीवनमुक्ती विवेकामध्ये असा एक विचार आला, एखाद्या साधकाला तत्त्वज्ञान जरी प्राप्त झालं तरी पण त्या पुरुषाने आपल्या जीवनातल्या मनोनाशासाठी आणि वासनाक्षयासाठी योगाचा अभ्यास केलाच पाहिजे. आणि तुकोबारायांचं पण तसं प्रमाण दिसतंय आपल्याला. न करी रे संग, राही रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते इंद्रियांचा जय. आलं की नाही? यत चित्तेंद्रिय क्रिया, इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही नयेवरी मन, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतर्या थारा आनंदाचा, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. कारण मुळात परमात्मा वस्तू शुद्ध आहे आणि शुद्ध वस्तूला धारण करण्यासाठी अशुद्ध मन कसं चालेल? आत्मविशुद्ध आहे, जितकं ते शुद्ध आहे. दूध जर स्वच्छ असेल, पाहेपा दूध पवित्र आणि गोड, तर त्यासाठी ते पात्र भांडंसुद्धा चांगलं स्वच्छ घासलेलं असावं बरं. म्हणून गावाकडे दुधाचं जे भांडं असतात ना, पातेलं, तर ते राखेनं स्वच्छ केल्यानंतर ते सुकवायला कसं ठेवतात? पालतं ठेवतात. कारण त्याच्यामध्ये पाण्याचा कोणताही अंश राहता कामा नाही. नाहीतर मग सगळ्या बाजूने पाणी आलं की ते एका ठिकाणी एकत्र होतं आणि उन्हाने बाष्पीभवन झालं की त्याचा डाग राहतो. पुन्हा ते दूध नष्ट होऊ शकतं, नाश पाहू शकतं ते. म्हणून ते सुकविण्यासाठी पालथे घालतात. म्हणजे दूध ठेवण्यासाठी सुद्धा जर पात्र एवढं शुद्ध लागतं, तर परमात्मा अंतःकरण ठेवण्यासाठी किती मोठी पात्रता लागेल? तिथं पात्र लागतं, इथे पात्रता लागते. तत्रैकाग्र मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजाद योगमात्मविशुद्धये. हा झाला श्लोकाचा भाव. आता यानंतर ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण करतात. या ओवीमध्ये पुढे जे आसन आलं आहे ना, खरं तर हे आसन म्हणजे हे अनुष्ठानाचं आसन आहे. हे फक्त शब्दाने सांगण्यासारखं नाही आहे ते. आणि हे सुद्धा कोण्यातरी योग्य मार्गदर्शकाच्या देखरेखीखाली हे केलं पाहिजे. आपण जर मनाने केलं तर मग आपला एखादा ठोका कमी व्हायचा, पुन्हा हृदयाचा, नाही तर नाडीचा ठोका कमी व्हायचा. असं होऊ शकतं बरं. वायूचा प्रकोप झाला तर काही होऊ शकतं. ते कधी कधी चालताना पाय खालीवर पडतो, तर ते एखाद्याचे नळं फुगतात. तर ते नळं फुगले ना, तर किती आहार भक्षण करा, तो आहार पोटात राहतच नाही. तो सरळ सरळ पण ते निस्सारण होऊन जातो तो आहार. आणि त्यासाठी एक प्रक्रिया आहे. गावाकडे त्या प्रक्रिया करता आपल्या बिंबीवर, नाभीवर दिवा ठेवायचा आणि त्याच्यात तेल भरपूर टाकायचं. उगं लावायचं नाही. तेल टाकलं की त्याच्यावर एखादं तांब्या झाकण ठेवायचं. तर ते त्याच्यातलं समजा वायू वगैरे सगळा संपला की तो अग्नी त्या पोटाला असं ओढून घेतो, खिचून घेतो. तर त्यामुळे पण ते सहज सांगितलं, ते मग प्रयोग केलेले म्हणून दुसऱ्यावर नाही, माझ्यावरच लोकांनी केलेले हे प्रयोग. मग कधी कधी आपल्या अंगठ्यालासुद्धा बांधलं जातं. सगळ्यात चांगला प्रयोग सूर्यनमस्कार करायचे. जेव्हा सूर्यनमस्कारामध्ये एक पाऊल मागे जातो आणि एक पाऊल मांडी छातीजवळ घेऊन आपण वरती करतो की नाही, तर तेव्हा मात्र तिथं ताण बसतो. तर ते हे कशाकरता सांगितलं मी, तर जेव्हा आपण एखादं औषध घेतो तर त्या औषधाला सूचना असे, ते हिंदीत असतं, चिकित्सके परामर्शानुसार ले, असं म्हणतात की नाही. ते औषध घेत असताना एखाद्या चिकित्सकाच्या परामर्शानुसार ते घ्यावं लागतं. तसं इथे सांगितलेलं जे आसन आता येणार आहे, तर ते एखाद्या योग्य असणाऱ्या, योगातल्या अनुभवी असणाऱ्या आचार्याच्या परामर्शानुसार ले. नाहीतर आपल्या मनानं जर केलं तर दुसरंच काहीतरी होऊन जायचं. असं घडू शकतं बरं. असं त्याच्यात सूक्ष्मता असावी लागते. नाहीतर मग अनुष्ठान ते बऱ्याचदा एखादा मंत्र चुकला, ते चुकला होता मंत्र एका महात्म्याकडून. इंद्राचा शत्रू असा मुलगा जन्माला आला पाहिजे होता, तर त्या स्वराच्या उच्चारामध्ये फरक झाला, तर अर्थ बदलला. इंद्राचा शत्रू नाही, इंद्र ज्याचा शत्रू असा मुलगा जन्माला यावा. असं होऊ शकतं की नाही. मंत्रोच्चारामध्ये, या साधनेमध्ये एवढी सूक्ष्मता आहे. चला,
चला म्हणजे इकडं आता मग तेथ आपण, तेथ शब्द महत्त्वाचा आहे बरं, आणि मग शब्दाला महत्त्व आहे. योगाची साधना करावी असा साधकाचा निश्चय झाला मग, हा पहिला अर्थ. निश्चय झाला मग साधना घरात नसते घडत, साधनेसाठी बाहेरगावी जावं लागतं. ज्याला विद्या धन कमवायचं ना त्याला घर सोडावं लागतं. घरात विद्या नाही मिळत, गुरुकुलात जावं लागतं. विद्या धन मिळवायचं तर घर सोडा, आणि धन कमवायचं तर गाव सोडा. तसं योग नावाची साधना करायची तर पहिल्यांदा लोकांत सोडावा लागतो. निश्चय केला योगाची साधना करायची ना, निश्चय झाला मग कुठं जावं? शुचो देशे, तेथ म्हणजे पवित्र देशामध्ये आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. ओवीचा उच्चार असा आहे, मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. काय अनुभवावर? या पवित्र देशातलं पावित्र्य अनुभवावं, आपलं शरीर स्वस्थ आहे की नाही हे अनुभवावं, आपले इंद्रिय, आपलं मन, आपलं चित्त या साधनेसाठी आता सक्षम आहे याचा पहिल्यांदा अनुभव घ्यावा. अनुभवाचे विषय अनेक असतात. कधी साध्याचा अनुभव असतो तर कधी साधनांचा अनुभव असतो. विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व हा साधनांचा अनुभव आहे. आणि विषय नसताना आपल्याला आनंद मिळतो तर हा परमात्म सुखाचा अनुभव आहे. जायचं आहे आपल्याला परमात्म सुखाच्या अनुभवापर्यंत, पण त्या अगोदर हा अनुभव घ्यावा, हे ज्ञान करून घ्यावं. तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी, आपलं अंतःकरण पहिल्यांदा एकाग्र केलं पाहिजे. अंतःकरणाच्या वृत्ती अनेक असतात, त्या सगळ्या वृत्ती बाजूला सारून फक्त अंतःकरणाच्या समोर साध्य एक असावं. हे अंतःकरण एकाग्र करायचं जे आतमध्ये आहे. करण म्हणजे साधन, ज्ञानाचं साधन जे आतमध्ये आहे, शरीराच्या आतमध्ये, त्याला अंतःकरण असं म्हणतात. आणि त्या अंतःकरणाच्या वृत्ती अनेक आहे. मुळात अंतःकरण आहे एक, आणि अंतःकरणाला ओढणारे आहे 10 जण. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, आणि ते काही सामान्य नाही. ते 5-5 असणारे 5-5 विषयाकडे घेऊन जातात. इंद्रियानी प्रमाथीनी हरंती प्रसभम मनहा. हे इंद्रिय प्रमथनशील आहे आणि ते आपापल्या विषयाकडे घेऊन जातात. डोळा रूपाकडे मनाला नेतो, कान शब्दाकडे नेतो. असे सगळे इंद्रिय आपापल्या विषयाकडे मनाला आकृष्ट करतात. मन आवरावं लागतं. पण एकाग्र म्हटलं आहे, 10 नाही हा, 10 आग्रह असं नाही म्हटलं आहे. एकाग्र, एकच टोक आहे ज्या अंतःकरणाला असं करावं स्थिर. आणि ते करण्यासाठी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. सद्गुरु स्मरणही करावं. सद्गुरु स्मरण करूनच मग या साधनेला प्रारंभ करावा. परमार्थातली वाटचाल करत असताना आपल्या जीवनामध्ये एका महापुरुषांचा कायम आदर्श असावा, कायम त्यांचं मार्गदर्शन असावं. जर मनुष्य स्वतःच्या बुद्धीने साधना करू लागला तर त्याला कधी गर्व होईल काही सांगता येत नाही. आणि गर्व झाला तर तो इतरांचं ऐकत नाही. गर्वाचं हे भयंकर लक्षण आहे की गर्विष्ठ व्यक्ती कोणाचं ऐकत नाही, स्वतः चुकतो आणि चूक मान्य करत नाही. पण व्यक्तीच्या जीवनामध्ये नम्रता येण्यासाठी आणि ज्ञानाची, भक्तीची, परिपक्व समाधानाची स्थिती बांधण्यासाठी कायम त्याच्या जीवनामध्ये एक आदर्श असावा. भक्तराज अर्जुनाला देवाने विचारलं, अर्जुना, मी तुला आतापर्यंत ज्ञान भरपूर सांगितलं, एकाग्र चित्ताने ऐकलं? जर एकाग्र चित्ताने श्रवण केलं असेल तर मला मी जे विचारतो ते सांग. मागच्या मोहाने तुला भुलविलं, तो मोह इथे आहे की नाही हे मला सांग. भक्तराज अर्जुनाने उत्तर काय दिलं? नष्ट मोह हा स्मृतिर्लब्धा. पण पुढे काय शब्द वापरला? त्वत्प्रसादात, आपुलिया कृपा. हे झालं तुमच्या कृपेने. आणि सद्गुरू जर आपल्या जीवनात असतील तर मनुष्य स्वतःकडे अभिनिवेश घेत नाही. हो, आम्हाला ज्ञान प्राप्त झालं, पण ही आमच्या गुरुजनांची कृपा आहे, हे ज्ञानोबरांची कृपा आहे. तर अहंकाराला वाव मिळत नाही, जागा मिळत नाही.
नाहीतर सद्गुरूंचा जर आधार नसेल आपल्या जीवनामध्ये, संत किंवा देवाचा आधार नसेल, तर मनुष्याला अहंकार व्हायला वेळ लागत नाही. आणि यातले सगळे शब्द महत्त्वाचे. पहिल्यांदा अंतःकरण एकाग्रही करायचं आणि सद्गुरूंचं स्मरण करायचं. वास्तविक सद्गुरू समोर जर असते तर दर्शनच केलं असतं, पण हा साधक दूरदेशात गेलेला आहे ना, शुचव देशी गेलेला आहे आणि गुरुजी गुरुकुलात राहतात. आता गुरुकुलामध्ये आपण दर्शन तर नाही घेऊ शकत जाऊन, साधना करायचे. नाथ महाराज पैठण क्षेत्रातून निघाल्यानंतर जनार्दन स्वामींची शरणागती केली आणि शरणागती केल्यानंतर मग तिथे जनार्दन स्वामींनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना साधना करण्याचं मार्गदर्शन केलं. शिलेभंजन नावाचा पर्वत आहे, फार चांगलं ठिकाण आहे. तिथे एक शिळा आहे बघा. त्या शिलेवर जर आपण आवाज केला तर सप्तस्वर अजूनही आपल्याला ऐकू येतात. आणि तिथे गेल्यानंतर आता ते देवगिरी नावाचा पर्वत आणि शूलिभंजन नावाचा पर्वत यांची जर आपण उंची पाहिली तर ती समान आहे, समान. असं म्हणतात की देवगिरीवरून जनार्दन स्वामी नाथ महाराजांना बरोबर दृष्टीने कृपा कटाक्षाने निहाळायचे भाव आहे. तिथे गेल्यानंतर साधनेचा निर्देश केला की अशी साधना करा, काही अपूर्व दर्शन झालं तर मग मला येऊन सांगा. अपूर्व दर्शन. नाथ महाराज साधना करायचे तर एक विशाल आकाराचा सर्प त्यांच्या अंगावर सावली धरायचा आणि तो मग विशिष्ट प्रकारचा साधना संपत आली त्यांची, त्या सापाला कळायचं, निघून जायचं. एक शेतकरी त्यांना दूध आणून द्यायचा दररोज. एकदा शेतकरी थोडा लवकरच आला. आता शेतकरीला काही कामं फार असतात, तो लवकर आला आणि त्याने तो सर्प पाहिला, विशाल आकाराचा भुजंग पाहिला. त्याला भीती वाटली. मग त्याच्या आवाजाने तो सर्प निघून गेला. नाथ महाराजांनी म्हटलं, तुम्ही तर थांबू नका म्हणे. एक सर्प तुमच्या अंगावर आला होता, तुम्हाला माहिती नाही, हे अपूर्व दर्शन आहे. त्या रूपाने परमात्मा संरक्षण करतो. सर्प आला असं आहे, सर्प आहे एखाद्या प्रांतात असं कळालं तर लोक तिकडे फिरकत नाही. नुसता बिबट्याची जाहिरात झाली तरी लोक रात्री लगेच दरवाजा बंद करून शांत राहतात. कारण ते भगवंताचं स्वरूपच आहे की नाथांच्या साधनेला कोणी विक्षेपच करू नये. हे देवाची लीला आहे. अपूर्व काही दर्शन झालं तर मला येऊन सांगा. आता नाथ महाराज गेले होते देवगिरी पर्वतावर, पण साधनेचा आदेश कोणी दिला आहे? जनार्दन स्वामींनी. माता शूलिभंजन नावाच्या पर्वतावर गेले. साधना तर करायची आहे, मग सद्गुरूंचं दर्शन नाही ना होणार. मग सद्गुरू स्मरण अनुभवीचे. सद्गुरू स्मरण करून मग अनुभव घ्यावा. आपल्या जीवनामध्ये नितांत आवश्यकता आहे सद्गुरूंची. ज्याच्या जीवनामध्ये महापुरुषांचं आभार आहेत, कृपा आहे, त्या व्यक्तीला अहंकार नाही होत. नाहीतर मग मनुष्य म्हणतो, हां सामान्य का मी, आपली बुद्धीच तेवढी प्रगल्भ आहे, हे मी माझ्या बुद्धीनं केलं आहे. पण ज्ञानोबाराय संदेश देतात, मनोमार्गे गेला संपला तो. त्याच्यामुळं करुणी सद्गुरू स्मरण अनुभवी जे एकाग्र अंतकरण करावं. करुणी क्रियापद दोन्हीकडे लागतं. एकाग्र अंतकरण करुणी आणि सद्गुरू स्मरण करुणी अनुभवी जे योग मार्गाचा अनुभव घ्यावा. आपण विचार करतोय साधनेचाही अनुभव आहे आणि साध्य परमात्म्याचा सुद्धा अनुभव आहे. आता सद्गुरू स्मरणाचा काय लाभ 13व्या अध्यायामध्ये आलाय बघा. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तर तो ज्ञान अंगातला अनुभव आहे. आता योग संबंधाने अनुभव. जेत स्मरतेने आदरे सबाय सात्विके भरे. जव काठिन्य विरे अहम भावाचे. विषयांचा विसर पडे इंद्रियांची कसमस मोडे. मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐके हे सहजे फावे तव राहिजे. मग तेनेचे बोधे बैशिजे आसनावरी. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कधी 2, कधी 3, तर कधी 5, 7 ओव्यांचं युग्म असतं. युग्म म्हणजे खरं तर युग्म म्हणजे जोडी असते, पण कधी कधी संपूर्ण विषय एक असतो. आता या 86 ओळीपासून 89व्या ओळीपर्यंत 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे. जेथ ज्या पवित्र देशामध्ये आपण सद्गुरूंचं स्मरण केलेलं आहे. ज्ञानोबारांनी स्मरणामध्ये आणखीन एक शब्द ठेवला आहे बघा. लक्षण करत असताना ते लक्षण असं असावं ज्यामध्ये अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव नावाचा दोष नसावा. हे लक्षणाचं लक्षण आहे.
पाठीमागं आपण पाहिलं आणखीन एक ओवी, जेथ अमृताची नि पाडे मुळाही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळते. आता झाडं कसे वापरले? अमृताप्रमाणे योग्य आहेत, मुळा सकट गोड आहे. पुन्हा ती झाडं मिळतात, पण किती? एक या पर्वतावर एक दुसऱ्या पर्वतावर असं नाही. जोडती दाटे झाडे, दाट प्रमाणातली झाडं आहे. आणि पुन्हा 4 महिनेच नाही, सदा फळते. किती गोड लक्षण आहे? म्हणजे वर्षभर फळं देणारी, मुबलक प्रमाणामध्ये, मुळासकट गोड आणि अमृताप्रमाणे योग्य. म्हणजे आरोग्यही प्राप्त झालं पाहिजे, पचण्याकरताही सोपी आहे ती फळं. लक्षण केलं की नाही? तर संहिताही लक्षण केलं आहे. स्मरतेने आदरे, गुरुदेवांचं स्मरण कसं करतोय तो? आदरे. वासुदेवामध्ये आलंय बघा ते, जया परमार्थी चाड त्याने सांडाविली गाड, धरुणी भजनाची चाड नित्यनेम आदरे. सांडी मांडी परती टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्षैल सुखी नामस्मरता आदरे. पुढे काय आहे? रामकृष्ण वासुदेवा धरी हाची दृढ भावा, अनिकाचा हेवा दुरी करी. आलंय की नाही? घाली संतांसी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. आदरी शब्द आला आहे. आदर म्हणजे आवड, आदर म्हणजे श्रद्धा. आदरामध्ये दर नसतो, फक्त आदर असतो. जे तस्मरतेने आदरे, पराकोटीचा आदर आहे. आणि तो आदर कधी अभिव्यक्त होतो? क्रियेवरून. संभ्रमाचे आयती स्नेह जैसा ये व्यक्ती, का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. स्मरणामध्ये आदर आहे. आणि ज्या गोष्टीमध्ये आदर असतो त्या गोष्टीमध्ये कंटाळा येत नाही बघा. कोणाचं स्मरण करायचं? गुरुदेवांचं. 13व्या अध्यायामध्ये किती गोड चिंतन आहे हो. ज्ञानोबाराय म्हणतात, देह गावी असे एकले. त्या साधकाचा देह गावामध्ये आहे आणि अशा प्रसंगाला गुरूंच्या गावावरून कोणीतरी निरोपी आलेला आहे. केव्हा गुरुगृह देशी, तो देशची वसे मानसे. केव्हा गुरूंच्या तिये दिशेकडून येत असे वारा, देखोनी धावे सामोरा, आड पडे म्हणे घरा बिजे की जो. काय आदर असेल? गुरु ज्या देशामध्ये राहतात त्या दिशेकडून किंवा देशाकडून, त्या दिशेकडून वारा आला तर तो वाऱ्याच्या समोर साष्टांग नमस्कार करतो. देखोनी धावे सामोरा, आड पडे, वाऱ्याला नमस्कार करतो. आणि काय म्हणतो? एवढी एक कृपा करा, आमच्या घराकडे तुमची दिशा वळवा. आड पडे म्हणे घरा विजय कीजो, आमच्या घरी तुम्ही आगमन करा. काय प्रेम असेल? ज्याचं वाऱ्यावर एवढं प्रेम असेल. कोणता वारा? गुरुगृहाच्या दिशेकडून येणारा वारा. त्या वाऱ्यावर जर एवढा आदर असेल, प्रेम असेल, तर गुरूंच्या स्मरणावर किती प्रेम असेल. वाऱ्यावर एवढं प्रेम आहे. एखादा निरोपी व्यक्ती आला की त्याच्यावर प्रेम आहे, स्मरणावर किती आदर असेल. जेत स्मरतेने आदरे, परिणाम काय होतो? सबाय सात्विके भरे, जव काठिन्य विरे अहम भावाचे. अहम भाव म्हणजे अहंकाराची विद्यमानता. ज्ञानोबांची इतक्या सूक्ष्म पद्धती आहे. एखाद्याने सेवा करायची जरी ठरवली तर त्या सेवेमध्ये सुद्धा ज्ञानोबा म्हणतात, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. त्या गर्वावर एवढे का बरं नजर ठेवली आहे? गर्व सूक्ष्म आहे आणि घातक फार आहे, कळतच नाही. ते कधी कधी आपण गुरुजनांच्या मुखातून ऐकतो ना, मला अजिबात गर्व नाही, मला अजिबात गर्व नाही. आणि मग वाक्य सांगतो कशाला? तर त्याचाच गर्व झालेला असतो. इतकी सूक्ष्मता आहे. नवल अहंकाराची गोठी, विशेषेन लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोमे कंठी, नाना संकटे नाचवे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये उदाहरण दिलं आहे. समुद्राच्या पाण्यापासून मिठाचा खडाही तयार होतो आणि समुद्राच्या पाण्यापासून मोती पण तयार होतो. पण मोती फार कठीण, मिठाचा खडा मात्र विरघळतो. तसा अज्ञानी पुरुषाचा, सामान्य पुरुषाचा अहंकार लवकर विरघळतो. पण एखाद्या विशिष्ट पुरुषाचा जो अहंकार आहे ना, तो मोत्याप्रमाणे कठीण होतो, विरघळतच नाही. देवाला प्रयत्न करावा लागतो त्यासाठी, की तो अहंकार जाण्यासाठी. भार पृथ्वीचा वाहिला सकळ,
जड होती खळदुष्ट लोक, केव्हा मेरुत तिळ मात्र जरी होई अभिमान, मेरुतो समान भार देवा, देवाला अहंकार नाही. मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी, केव्हा देवाला अहंकार नाही, तो दुसऱ्याला धरू देत नाही. अहंकार नाही, त्यामुळे देवालाही असं वाटतं की इतरांचा अहंकार राहू नये. आणि विरण्यासाठी अहंकार खूप कठीण, जसा मोती कठीण तसा अहंकारही विरघळण्यासाठी कठीण. पण सद्गुरूंचा आधार असेल तर मात्र अहंकार होत नाही. परंपरा यासाठीच महत्त्वाची आहे. योग्य परंपरेमधून जर आपण आलो तर आपल्याला त्या परंपरेचा स्वाभिमानही असतो, आधारही असतो. आणि हेही कळतं की परंपरेमुळे आपण आहोत, परंपरा नसते तर आपण नसतो. त्यामुळे अहंकार व्हायला जागा नसते. पण ज्यांना परंपराचं नाही, जे स्वयंघोषित आहे, त्यांचा अहंकार खूप कठीण आहे. मग ते वेगळं असतं, ते कोणाचं ऐकून घेऊ शकणार नाही. म्हणून काठिण्य सांगितलं आहे अहंभावाचं. हे सहसा जात नाही ना. शास्त्रामध्ये असा विचार आला, आपल्याला देहोहम हा अहंकार असेल, मी देह, तर तो घालवण्यासाठी मी ब्रह्म, ही पण अहंकाराचीच वृत्ती आहे. तर मी देह ही वृत्ती जाते, परंतु मी ब्रह्म ही वृत्ती, तोही अहंकाराचा आहे, तो लवकर जात नाही. आणि तो तर पहिल्यापेक्षा घातक असतो. जुने कीर्तनकार उदाहरण सांगतात, आता सांगत नाही विस्तारामध्ये, ते काळी घार आणि पांढरी घार घातक आहे की नाही. आपण बऱ्याचदा पाहिला दृष्टांत, ज्यांना पाहायचं असेल मागचे पाठ ऐकावं लागणार. ते सांगितलं, हा विचारोनी अहंकार सांडीचे, मग असं तीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. म्हणून खरा अहंकार केव्हा जातो? गुरूंची शरणागती केल्यानंतर जातो. भगवंताने शब्द वापरला ना, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. आपण अर्थ काय करतो? काया वाचा मनाने शरण जावं. पण ज्ञानोबाने शब्द कसा ठेवला आहे? ईश्वराला शरण जात असताना पहिला क्रम लावला आहे, तया अहम. पहिल्यांदा काय द्यायचं? अहम द्यायचं आहे. भगवान परमात्मा जर आपल्याकडे फराळ करायला आलाच, तर कोणता फराळ द्यायचा? माझ्या मीपणाचा करोनी फराळ. पहिल्यांदा अहंकार द्यायचा. देवाची कृपा असेल आणि सद्गुरूंची कृपा असेल तर अहंकाराचं काठिण्य विरे, आणि मग तो साधक सबाह्य सात्विके भरे, तो अष्टसात्विक भावाने आत बाहेर भरून जातो. श्रीगुरूंच्या स्मरणाचा हा प्रभाव आहे. स्मरण केल्याबरोबर अहंकारही जातो आणि तो गुरुदेवाच्या विषयी अष्टसात्विक भावाने भरला जातो. 15व्या अध्यायामध्ये पूजा आहे बघा, उमलले अष्टदळ ठेवू वरी, सात्विकाचे मुकळ म्हटलंय की नाही. उमलले अष्टदळ, सात्विक भावाचे अष्टपाकळ्याचं जे कमळ, ते त्यांच्या चरणावर अर्पण करायचं आहे. जेत स्मरतेने आदरे सबाह्य सात्विके भरे, जव काठिण्य वेरे अहम भावाचे. सद्गुरूंच्या स्मरणाचा प्रभाव. पहिला अष्टसात्विक भावांचा उत्कर्ष, अहम भावाचं काठिण्य जे कोणत्याही साधनाने दूर होत नाही, उलट अहंकार वाढतो. साधनेचा जर अभिमान आला, अभिनिवेश, तर अहंकार वाढतो. पण सद्गुरूंच्या स्मरणाने अहंकार पूर्णतया तत्प्रसादात, तुमची कृपा असेल तर जातो तो. जव काठिण्य विरे अहम भावाचे. आता तिसरा परिणाम सांगता, विषयांचा विसर पडे. का पडे? कारण गुरुदेवाच्या स्मरणावर आदर आहे. आपलं अंतकरण एका काळामध्ये एकाला विषय करतं. एकतर त्याला विषयांचा आदर, नाहीतर मग साधनेविषयी आदर. पण विषयांचा विसर पडतो कारण तो अगोदरच पवित्र देशामध्ये आलेला आहे. पवित्र देशामध्ये आल्यानंतर शृंगारी, सकाम, चंचल हे जे लोक आहेत, पाखंडी, यांनासुद्धा तपश्चर्या करावीशी वाटते. आले पाठीमागं ओव्या, जय आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा, पाखंडी आहे असा समूळ होय, स्वभावी वाटे जाता येतावर पडा झाला अवचिता, सकामही परी मागोता निगो विसरे. जर पवित्र देश या पुरुषांच्या अंतःकरणावर एवढा प्रभाव टाकत असेल तर हा मुळातच साधक आहे. त्यामुळे स्मरण केल्याबरोबर गुरुदेवाची स्मरणशक्ती आणि त्या देशाचा प्रभाव, म्हणून विषयांचा विसर पडे. विषयांचा त्याला विसर पडतो. इंद्रियांची कसमस मोडे. इंद्रियांची कसमस शब्दाचा अर्थ होतो इंद्रियांची चळवळ.
काही ठिकाणी म्हटलं इंद्रियांचे विषयाविषयीचे हाव, आणि आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलं आहे, समस्त ज्ञानेश्वरीमध्ये इंद्रियांचे विषयाविषयी रग मोडते. हाव असेल किंवा चळवळ असेल, इंद्रियांची चंचलता असते की नाही, ते आपोआप मोडून जाते. साधनेचा प्रभाव होतो हा. आणि हे कळतं बरं, जसा जसा मनुष्याला विषयाचा तिटकारा होतो, त्याला विषयाचं आकर्षण सतावत नाही, किंवा इंद्रिय शांत होत जातात, तर ते साधनेचा प्रभाव वाढल्याचं लक्षण आहे. जेवढे जास्त इंद्रिय चंचल होत असतील आणि जेवढं जास्त विषयाचं स्मरण होत असेल, तर तेव्हा खेद करण्यापेक्षा साधनेतला वेळ वाढवला पाहिजे. आपण बऱ्याचदा काय म्हणतो, माझं मन चंचल आहे हो, मला नाही हे होणार, तर असा वाईट विचार करण्यापेक्षा आपण साधनेत बळ वाढवलं पाहिजे. म्हणजे नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार केला पाहिजे. इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदयामाची. आणि मनाचे संकल्प विकल्प हा विस्तार आहे. ते संकल्प विकल्प बंद पडतात, ती मनाची घडी आहे आणि ती हृदयाच्या ठिकाणी होऊ लागते. म्हणजे संकल्प विकल्प कमी होऊन मन शांत होतं हृदयामध्ये. ऐसे ऐक्य हे सहजे, असं ऐक्य म्हणजे एकाग्रता. सहजे सहज अनायासे फावे तव राहीजे. जोपर्यंत हे प्राप्त होत नाही तोपर्यंत आसनावर बसूनच राहावं. फावे तव राहीजे. मग तेनेची बोधे बैसेचे आसनावरी. त्याच बोधाने, हे आपल्याला कळतं ज्ञान, स्वसंवेद्य ज्ञान आहे. आपलं विषयाचा विसर पडला की नाही, इंद्रियांची चंचलता थांबली की नाही, हे आपल्याला कळतं. आणि असा बोध प्राप्त झाला तर मग जे आपलं आसन आहे आता, त्या आसनावर साधनेसाठी विराजमान व्हावं. तेनेचे बोधे बैसेजे आसनावरी. आता आसनावर बसल्यानंतर काय काय होतं हा विचार पाहायचा, तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जोग महाराज की जय.